नमस्कार दोस्तो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, तुम्हाला जर कंपोजिट हिंदी म्हणजेच 50 मार्कांचे हिंदी असेल आणि त्यामध्ये तुम्हाला कळत नाही की ग्रामरमध्ये नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि नेमकेचे आन्सर्स काय आहेत, तर ते आज आपण बघणार आहोत. ग्रामर हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण तो 8 मार्कांसाठी विचारला जातो आणि याच्यामध्ये क्वेश्चन्स अतिशय इझी आहेत. म्हणजे आपल्याला 8 मार्कांसाठी 2-3 पानी निबंध लिहावा लागतो. पण याच्यामध्ये इतकं काहीच करायचं नाहीये. आरामात लहान लहान फक्त आन्सर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ते कसे सॉल्व्ह करायचे, काय करायचं ते सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंग विथ आपल्याकडे हा एक पीवायक्यू आहे ज्यामधून आपण सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते सॉल्व्ह करणार आहोत. सो बघा, सगळ्यात पहिल्यांदा जे क्वेश्चन्स विचारले जातात ना तर ते असतात अचूक शब्द निवडामधले. अजून एक दुसरी गोष्ट की मी हिंदी कंपोजिट मराठीमधून सांगते तुम्हाला, पण तुम्हाला जर हिंदीमधून ऐकायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मग आपले नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत तर ते हिंदीमधूनच असतील. ठीक आहे. सो लेट अस सी की नेमकं कुठल्या भाषेमध्ये मी बोललं पाहिजे त्यानुसार आपण नेक्स्ट सेशन जे आहेत ते डिझाईन करूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथून ना अचूक शब्द किंवा बरोबर शब्द ओळखून लिहायचे. आता ना कधी कधी काय होतं, म्हणजे हे माझ्या बाबतीत होतं, तुमच्या बाबतीत होतं की नाही ते मला नक्की सांगा. की जेव्हा आपण खूप सारे चुकीचे शब्द बघतो ना तेव्हा त्यातला बरोबर शब्द कुठला आहे हेच आयडेंटिफाय नाही करतायत किंवा आपण कन्फ्युज होतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे की तुम्हाला हे सगळे शब्द फक्त वरवर बघून कळतच आहे की ते काय लिहिले, मस्तिष्क लिहिलेलं आहे. मग डोळे मिटायचे आणि मस्तिष्क शब्द कसा येऊ शकतो बरोबर हे साईडला कुठेतरी लिहून बघायचं. ठीक आहे. मस्तिष्क. सो मग तुम्हाला एक आयडिया मिळेल की नेमका आपण हा शब्द कसा लिहू शकतो आणि मग त्याच्याशी रिगार्डिंग जे कुठलं मॅच होईल ते बघायचं आहे. हे यासाठी कारण एकत्र जेव्हा आपण खूप चुकीचे शब्द बघतो ना तेव्हा असं होऊ शकतं की आपणच कन्फ्युज हो की बरोबर शब्द कुठला असतो. असं म्हणजे माझ्या बाबतीत तरी होतं. तुमच्यासोबत होतं की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो त्यावेळेस मी असं करते की डोळे बंद करून तो शब्द लिहून बघते कारण ऑलरेडी ब्रेनला किंवा हाताला माहिती असते की तो शब्द कसा लिहायचा जर आधी लिहिला असेल तर. तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक जी आहे तर ती फॉलो करू शकता. ठीक आहे. सो आता आपल्याला कळलेलं आहे की मस्तिष्क हा बरोबर शब्द कसा आहे. तर तो दिलेला आहे फर्स्ट ऑप्शन मध्ये. आता याचा आन्सर लिहिताना कसं लिहायचं आहे, तर क्वेश्चन नंबर 3 त्यातलं वन, त्यातलं रोमन मधला वन, इथे ज्या पॅटर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतात ना सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला लिहायचे. रोमन मधलं असेल, अब असेल, जे पण असेल ते, आणि मग त्यातला फक्त बरोबर शब्द लिहायचे. हे चारी पण लिहायची गरज नाही. सिमिलरली आता या ठिकाणी बघा विद्यापीठ. खरं तर ना विद्यापीठ हे आपण असं पण लिहू शकतो आणि हे जे आहे तर हे दोघांशी ऑलमोस्ट मॅच होते. पण त्यातल्या त्यात हे जे सेकंड आहे तर ते बरोबर आहे. या ठिकाणी हलंत द आहे याचाही अर्थ विद्यापीठच होतो, पण त्यातल्या त्यात हे बरोबर आहे, अचूक आहे. सो त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज आन्सर, आय मीन करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी किंवा ऑप्शन सेकंड. त्यानंतर बघा या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे की तुम्हाला अव्यय दिलेले आहेत. ठीक आहे. कभी कभी किंवा पास हे अव्यय आहेत आणि याचा यूज करून तुम्हाला वाक्य बनवायचे. दोघांपैकी कोणतंही एक सॉल्व्ह करायचं आहे एका मार्कासाठी. सो तुम्ही कोणते पण सेंटेन्स बनवू शकता. याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही की खूप अवघड सेंटेन्स पाहिजे असं काही नाही. तेव्हा कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है वगैरे असं फिल्मी पण चालेल, फक्त त्याला मिनिंग पाहिजे. ठीक आहे. सो कभी कभी मैं कविताएं पढ़ता हूँ, कभी कभी मैं बगीचे में अकेले घूमने जाता हूँ, कभी कभी मैं समुद्र के पास टहलने जाता हूँ. सो अशा प्रकारचे कोणते पण सेंटेन्सेस तुम्ही लिहू शकता, काही त्याच्यामध्ये इश्यू नाहीये. किंवा हा ठीक आहे, म्हणजे कभी कभी मैं कविताएं कविताओं की रचना करता हूँ हे पण चालेल, करती हूँ. छोटासा घेऊया जर आपण, हे पेनची निब खूप जास्त मोठी आहे. कभी कभी मैं कविताओं की रचना करती हूँ या फिर कभी कभी मैं किताबें पढ़ती हूँ, जे पण तुम्हाला हवं असेल ते. फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही लिहाल ना तर त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे की हे अवयव मी इथे इथे वापरलेलं आहे हे सांगण्यासाठी. त्यानंतर आहे पास. जसे की मी आधी पण म्हटलं होतं, खूप इझी. घर के पास मेरी पाठशाला है, म्हणजे माझी शाळा जी आहे तर ती घराजवळ आहे. सिंपल. म्हणजे याच्यामध्ये काही डोकं लावायचंय का नाही. एकदम इझी सेंटेन्सेस तुम्ही लिहू शकता. जे जे आपण डेली लाईफ मध्ये वापरतो सेम त्या प्रकारचे सेंटेन्सेस तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. आता परत पास्टच्या खाली अंडरलाईन, कारण ते अवयव आपण युज केलेला आहे. आता बघा तुम्हाला ना या ठिकाणी दोघांपैकी एकच सॉल्व्ह करायचे. अगेन एकतर संधी विच्छेद दिला जातो किंवा संधी वाला शब्द दिला जातो आणि तुम्हाला त्याचा विच्छेद आणि त्याचा प्रकार लिहायचा असतो. आता बघा, सदा प्लस एव म्हणजेच काय बनेल, सदैव बनेल. आणि या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की हे काय आहे, स्वर आहे, म्हणजे ही कुठली संधी असणार आहे, स्वर संधी असणार आहे. सिमिलरली इथे बघा संतोष आहे. आपण बोलताना कसं बोलतो ते समतोष. ठीक आहे. म्हणजे लिहिताना असं लिहायचं सम प्लस तोष. आणि या ठिकाणी तुम्ही जर बघायचं म्हटलं तर इथे काय आहे, व्यंजन आहे
म्हणजे ही कुठली असणार आहे, व्यंजन संधी असणार आहे. तर अशा प्रकारे अतिशय इझी आहे संधी ओळखणं, स्वर संधी कुठली आहे, व्यंजन संधी कुठली आहे, अजिबात काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. आरामात तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता बघा, हे तर केवढा इझी क्वेश्चन आहे. ऍक्च्युली तुमच्याकडे ऑप्शन आहे हा किंवा हा सॉल्व्ह करायचा, पण मला विचाराल तर मी नेहमीच तुम्हाला हा पहिलावाला सॉल्व्ह करायला सांगेन. याचं कारण असं आहे की तुम्हाला एक सेंटेन्स ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना काही शब्दांच्या खाली अंडरलाईन आहे आणि ते शब्द कुठल्या मुहावऱ्याचा अर्थ आहे, ती मुहावरा तुम्हाला ओळखायचा आहे. आता बघा, बेला के सफेद 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 फूलों को देखकर लेखक बहुत प्रसन्न हो गए. म्हणजेच काय, इथे काय आहे, बहुत प्रसन्न हो जाना हे काय आहे, अर्थ आहे कुठल्या तरी मुहावराचा. आता दोन मुहावरे आहेत आपल्याकडे, फुला न समाना किंवा दंग रह जाना. दंग रह जाना म्हणजे काय, कशामध्ये तरी एनग्रॉस्ड होऊन जाणं. इथे असं काही आहे का, नाही. याच्यामध्ये हॅपी किंवा बहुत प्रसन्न होणं असं काहीतरी आहे. सो फुला न समाना म्हणजे काय, बहुत प्रसन्न होणार. आता तुम्हाला यातल्या एका जरी वाक्प्रचाराचं मिनिंग माहिती असेल ना, दंग रेजाना माहिती असेल आणि ते याचा अर्थ नाहीये, म्हणजे ऑफकोर्स फुलाना समान याचा अर्थ असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर जे आहे तर ते लिहू शकता. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. आता या ठिकाणी तुम्हाला मुहावरा दिलाय, त्याचा अर्थ पण लिहायचा आहे, त्याचा वाक्यामध्ये उपयोग पण करायचा आहे. काय मुहावरा आहे, आखे खुली रह जाना. आखे खुली रह जाना म्हणजे काहीतरी खूप सरप्राइझिंग असणं. सो म्हणजे त्याचा आता अर्थ काय होऊ शकतो की बहुत आश्चर्यचकित हो जाना, आश्चर्यचकित होना. ठीक आहे. आता याचं वाक्य कसं बनवू शकतो आपण, समथिंग लाईक गणपति की हीरे जड़ित मूर्ति देखकर मैं मेरी आंखें खुली रह गई. ठीक है, तो गणपति की या फिर गणपति जी की लिखो, थोड़ा सा आदरार्थी, गणपति जी की हीरे जड़ित मूर्ति देखकर मेरी आंखें खुली रह गई. म्हणजे खूप आश्चर्यचकित झाले मी. ठीक आहे. आता याच्यामध्ये आंखें खुली रह जाना याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. सो बघा, एकतर याच्यामध्ये ना माझ्यामध्ये तर तुम्ही फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे, कारण तो इझी आहे. तुम्हाला फक्त मुहावरा आयडेंटिफाय करायचे. सेकंड, याच्यामध्ये तुम्हाला अर्थ पण माहिती असला पाहिजे, मग त्याचं वाक्य पण आठवलं पाहिजे. सो याच्यामध्ये एफर्ट जास्त आहे. सो आलं तर तुम्ही फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणं इज ऑलवेज बेटर. नेक्स्ट आहे कालभेद पहचानिये तथा काल परिवर्तन कीजिए. बरोबर. आता याच्यामध्ये काय काय आहे, निम्नलिखित वाक्य का कालभेद पहचानिये. आता गाव वाले भी खूप परिश्रम करेंगे. करेंगे म्हणजे कुठला टेन्स, फ्युचर टेन्स, म्हणजेच कुठला काळ, भविष्य काळ. ठीक आहे, भविष्य काळ. ओके. सो इथे तुम्हाला बघायला मिळते कर रहे थे, तर पास्ट टेन्स आलं असतं किंवा भूतकाळ आलं असतं. कर रहे हे मतलब वर्तमान काळ आणि करेंगे म्हणजे भविष्य काळ. तर त्याच्यामुळे हे कुठला काळ आहे, भविष्य काळ आहे. आता काल पहचानिये तर झालं. आता नेक्स्ट काय आहे, काल परिवर्तन कीजिए. आता एक दूसरे से जुदा होकर पूरे डिब्बे में चक्कर काटने लगेंगे. आता हे कुठलं टेन्स आहे, लगेंगे म्हणजे भविष्य काळ आहे. तुम्हाला याला अपूर्ण वर्तमान काळामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे आता ती क्रिया जी आहे तर ती चालू आहे. ठीक आहे. सो जेव्हा आपण वर्तमान काळामध्ये करतो त्याला कन्वर्ट, तेव्हा कर रहे हे प्रकारचे आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे असतात. म्हणजे एक दुसरे से जुदा होकर पुरे डिब्बे के चक्कर, इथपर्यंत तर तुमचं सेंटेन्स आहे असं येईल आणि पुढे काय येईल, काट रहे हे, म्हणजेच ती क्रिया कशी आहे, चालू आहे. ठीक आहे. चक्कर पर्यंत तर सेम असेल, पुढे काट रहे हे. त्यानंतर नेक्स्ट काय येणार आहे बघा, नेक्स्ट मध्ये सांगितलंय मुझसे बात नहीं करते हे. आता हे नाही करते हे म्हणजे वर्तमान काळ आहे. तुम्हाला त्याला पूर्ण भूतकाळामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे बात नाही करते हे पर्यंत करायचं आहे आणि पूर्ण भूतकाळामध्ये, ऍक्च्युली पूर्ण भूतकाळामध्ये बात नाही की थी होईल. ठीक आहे. मुझसे बात नाही, पूर्ण म्हणजे झाली आहे ना क्रिया, सो नाही की थी म्हणजे केली नव्हती, सॉरी, हुई नाही ती बात असं आलं ते. एक मिनिट. ठीक आहे, इथपर्यंत डन. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट बघा, वाक्यभेद पेहचानिये. आता वाक्यभेद पेहचानिये मध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे गिवन सेंटेन्सेस आहेत ते मिश्र वाक्य आहे का, संयुक्त वाक्य आहे की कुठल्या प्रकारचे वाक्य आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. आता बघा, मजे मजे की बात यह है कि एक समाचार पत्र के कितने उपयोग हो सकते हैं.
तर देखो, इथे ना मजे की बात यह है की सोबत आपण दुसरं वाक्य जोडले, म्हणजे एक तर आहे मजे की बात यह है आणि दुसरं आहे ते म्हणजे एक समाचार पत्र के कितने उपयोग हो सकते हैं. हे कसं आहे, इंडिपेंडंट सेंटेन्स आहे, हे कशावरती डिपेंड नाहीये. पण मजे की बात यह है हे डिपेंड आहे सेंटेन्स, आणि हे दोन्ही सेंटेन्सेस कोणी जोडलेले आहे, कीने. सो जेव्हा की वगैरे सेंटेन्सेस जोडलेले असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो मिश्र वाक्य. या ठिकाणी जर ऑर आलं असतं तर त्याला आपण म्हटलं असतं की ते संयुक्त वाक्य आहे. अँड किंवा ऑर आलं असतं तर ते काय असतं, संयुक्त वाक्य असतं. आणि अशा प्रकारे की वगैरेने जोडलं गेलं असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत की ते काय आहे, मिश्र वाक्य आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक इंडिपेंडंट सेंटेन्स आहे आणि एक काय आहे, डिपेंडंट सेंटेन्स आहे. आफ्टर दैट नेक्स्ट आता आपल्याला बघायला मिळते की निम्नलिखित वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनाओं के अनुसार परिवर्तन कीजिए. यह एक भोले इंसान का विश्वास था. आता या ठिकाणी तुम्हाला एक बघायला मिळते की यह एक भोले इंसान का विश्वास था हे सिंपल वाक्य आहे. तुम्हाला याला निषेधार्थ वाक्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता निषेध म्हणजे काय, तर तुम्हाला याला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे नकार, म्हणजे निषेध म्हणजे काय, नकार. सो यह एक भोले इंसान का विश्वास था हे काय आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. निषेधार्थ करायचं असेल तर काय येणार आहे, यह एक भोले इंसान का विश्वास, नकारार्थी म्हणजेच काय, नाही था. ठीक आहे, डन. हे काय झालं, नकारार्थी म्हणजेच निषेधार्थी हिंदी मधलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे असतात. अगेन याच्यामध्ये खूप असं काही डिफिकल्ट नाहीये, खूप इझी इझी क्वेश्चन्स आहेत. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगणार आहात की तुम्हाला हा जो भाग आहे किंवा हा जो विभाग आहे याच्यामधलं काय डिफिकल्ट वाटतंय आणि कशावरती मी फुल व्हिडिओ घेतला पाहिजे, हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड बाय.